नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी रुपेश भाऊ गायकवाड. तर आज मी आपल्या देवाऱ्यातील हा जो काळोबाईचा मुखवटा आहे याला कमी वेळात आणि चांगल्या प्रकारे मळवट कसा भरायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर अगोदर आपण असं चंदन पावडर प्लेटमध्ये घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, चंदन भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे चंदन आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. या चंदनामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मी, रंग येण्याकरता. ज्या प्रकारे आपण कणिक मळतो ना त्या प्रकारे हे चंदन मळून घ्यायचं आणि असा गोळा करून घ्यायचा त्याचा. तर अशा प्रकारे आपण हा गोळा करून घेतलेला आहे चंदनाचा. जसं पिठाचा आपण गोळा करतो अशा प्रकारे घट्ट हळूहळू थोडं पाणी टाकून लागेल त्याप्रमाणे गोळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाजारामध्ये असं सफेद चंदनचं एक दंडी भेटते किंवा तुम्ही गंधगोळी पण वापरू शकता. ही थोडीशी पाण्यात भिजवून आपण अगोदर देवीच्या कपाळाला लावून घ्यायची. त्याच्यामुळे जे चंदन आहे ना ते व्यवस्थित कपाळाला चिकटतं देवीच्या. तर जेवढा आपल्याला मळवट करायचं आहे त्या भागावरती ही गंधगोळी किंवा चंदन, सफेद चंदन पेस्ट आपण लावून घ्यायची. आमच्या हाताने खूप दाटही लावायची नाही, फक्त ओलं करून घ्यायचंय. अशा प्रकारे आता हे जे चंदन आहे ते त्याच्यावरती मी लावून घेते. जेवढं आपल्याला लागतंय त्यानुसार आपण चंदन असं घेऊन फक्त प्रेस करायचं इकडं. खूप जाड पण नाही करायचं, फक्त पातळ अशी लेअर त्याच्यावरती घ्यायची. जर तुम्हाला सुक्क वाटलं तर त्या ठिकाणी पाण्याचा हात घेऊन प्रेस करा. सगळं एकसारखं करून घ्यायचं.
जे साईडचं एक प्रचंड आहे ते आपल्याला अगरबत्तीच्या काडीने किंवा ते बर्ड्स मिळतात त्याने तुम्ही काढून घेऊ शकता. अगरबत्तीच्या काडीची साईडची जे जास्त खाली आलेले चंदन ते काढून घेऊ. तर मी अशा प्रकारे व्ही शेपमध्ये काळी डिझाईन आखून घेतलेली आहे, कारण की मला व्ही शेपचा मळवट फार आवडतो, त्यामुळे मी नेहमी असंच मळवट काढत असतो. तर जो हा व्ही शेप जो केलेला आहे याच्या वरच्या भागामध्ये इथे कुंकू भरून घ्यायचं आहे आपल्याला. मळवट भरताना नेहमी आहे ना मी हळदीचं कुंकू वापरतो, त्याच्यामुळे आपला जो देवीचा मुखवटा आहे ना त्याला डाग वगैरे पडत नाही. केमिकलचं कुंकू जे असतं ना त्याने मुखवटा खराब होण्याची शक्यता असते. आता कुंकू लावून झालेलं आहे. आता आपण उरलेल्या भागात हळद लावून घेत आहे. हळद आणि कुंकू असं लावून घेतलेलं आहे मी. आता याच्यावर आपण टिकली लावू शकतो किंवा छाप पण काढू शकतो. तर मी तुम्हाला दाखवतो छाप कशा प्रकारे काढतात. तर असा बेलपानाचा छाप मी कापून घेतला होता मागे, तर तो मी तुम्हाला काढून दाखवतो. आपल्याला बरोबर ह्या मुखवट्यावरती ना मधोमध सेंटरला ठेवून घ्यायचं. बरोबर सेंटरला ठेवल्यानंतर काडीच्या साहाय्याने आपल्याला आतमधली जी हळद आहे ती काढून घ्यायची थोडीशी हलक्या हाताने. थोडंसं काडीच्या साहाय्याने पाणी लावून घ्यायचे. जिथे आपल्याला कुंकू भरायचं त्या ठिकाणी.
प्रकारे छाप काढून घेतलेला आहे आपण। याच्या खाली आपण एक छोटीशी टिकली लावून घेऊया। टिकली लावण्याकरता अशा प्रकारचं ग्लिटर बाजारात मिळतं, थोडंसं आपण लावून त्याच्यावर टिकली चिटकवून द्यायची। आणि याच ग्लिटरच्या सहाय्याने आपण ही जी बॉर्डर आहे काढणार आहे। आता देवीचं पूर्ण मळवट भरून झालेलं आहे। देवीला नथ घालून घेत आहे। तर अशा सोप्या पद्धतीने देवीला साडी नेसून झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।